जनतेच्या समस्येच्या बातम्या। भरणे ते डेंटल कॉलेजपर्यंतच्या रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासासाठी सामाजिक कार्यकर्ते जलालभाई राजपूरकर यांचे भीक मागो आंदोलन संपन्न। दिनांक 24/2/2025 रोजी भरणे ते डेंटल कॉलेजचा रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा। शासनाकडे पैसे नसतील तर आम्ही भीक मागो आंदोलन करून तुम्हाला पैसे देतो, परंतु हा रस्ता लवकर व्हावा यासाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते जलालभाई यांनी यापूर्वी इशारा आंदोलनाचा दिलेला असतानाही बांधकाम खात्याने पूर्ण दुर्लक्ष केल्यामुळे जलालभाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीनबत्ती नाका येथे भीक मागो आंदोलन केले। या आंदोलनाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। ज्यांनी भीक मागो आंदोलकांना पैसे देत होते त्यांनी आपली खंत बोलून दाखवताना सदर रस्त्यामुळे होणारा त्रास काय होतो रिक्षातून प्रवास करणारे व टू व्हीलरने प्रवास करणाऱ्यांनाच जाणवतो। करोडो रुपयाच्या गाडीतून प्रवास करणाऱ्यांना याचा त्रास जाणवत नाही, अशी खंत बोलून नागरिकांनी दाखवली। भरणा नाका ते डेंटल कॉलेज यामधील जो रस्ता एकदम खराब झालेला आहे त्याची डागडुजी व्हावी यासाठी आपण प्रयत्न करत असताना दिनांक 12 फेब्रुवारी रोजी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्या कार्यकारी अभियंता यांना एक पत्र दिलं होतं की आपण यात कामी लक्ष देण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आपण पत्र देऊन त्यांना आज एक कार्यक्रम आपण जनतेकडनं पैशाची भीक मागून आपण ते पैसे कार्यकारी अभियंत्यांकडे किंवा त्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जमा करू अशा आशयाचं पत्र आपण त्यांना दिलं होतं। सदर कामासाठी सदर कार्यक्रमासाठी आपण कार्यकारी अभियंता यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं। आम्हाला त्या ठिकाणी आशा होती की कार्यकारी अभियंता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येतील, परंतु बराच वेळ वाट पाहून झाली, कार्यकारी अभियंता काही उत्तर नाही आणि याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतंही उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळालं नाही। आमची अपेक्षा होती 12 तारीख ते 24 तारीख या 12 दिवसांमध्ये किमान काम चालू करतील अशी एक अपेक्षा होती, परंतु त्या अपेक्षाभंग या ठिकाणी झाला।
त्या ठिकाणी नागरिक आणि सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभलं. आम्ही थोडी इथे भीक मागितली लोकांकडे, या लोकांनी भीक मागितली. आम्ही त्यांना लोकांना विशेष केले की अशा कामासाठी जर कोण भीक मागत असेल तर त्याला आपण सहकार्य करावं, म्हणून त्या लोकांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. आम्ही हे पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खेड कार्यालयामध्ये नेऊन सुपूर्द करणार आहोत. त्याचे आम्ही त्यांना देणार आहोत, त्यांनी ते स्वीकार करावा अशी आम्ही त्यांना देतो. आणि या पैशातून तरी आमच्या या रस्त्याची डागडुजी व्हावी, हा रस्ता आम्हाला वाहतुकीत योग्य वाहन चालवण्यासाठी योग्य प्रकारे त्याचा वापर व्हावा. ते या ठिकाणी व्यावसायिक असतील, रिक्षा चालवणारे प्रायव्हेट रिक्षा व्यावसायिक असतील, इतरही गाड्यांवाले असतील, टू व्हीलरवाले असतील, महिला असतील. आता काही वेळापूर्वी या ठिकाणी या खड्ड्यात एक गाडी पडली आणि त्याच्यावर एक छोट्या मुलीला ठिकाणी जखमी झाली, म्हणजे तिला मार लागला. तिला ताबडतोब डॉक्टरांकडे ॲडमिट करावं लागलं. असे अपघात छोटे मोठे या ठिकाणी होत आहेत. या सर्व गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे. ठेकेदार काम करत नाही असं आम्हाला ते अप्रत्यक्षरित्या आणि खाजगीरित्या सांगत असले तरी याविषयी त्यांच्याकडून कारवाई का होत नाही हा एक संशोधनाचा विषय या ठिकाणी आहे. मला वाटतं की त्यात व्यवस्थित रस्ता व्हावा. आम्ही तुमच्याकडून काय मोठी अपेक्षा केली नाही. जो रस्ता आहे तो खड्डा आहे, ते खड्डे मिटवून त्या ठिकाणी आम्हाला वाहतुकीचा व्यवस्थित सरफेस आम्हाला मिळावा एवढी त्याच्याकडची अपेक्षा होती. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचं याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, निष्काळजीपणा आहे. या सर्व गोष्टीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे असं आम्ही या ठिकाणी मानून या ठिकाणी भीक मागितली. जे पैसे आम्हाला या ठिकाणी मिळाले आहेत ते आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला नेऊन सुपूर्द करीत आहोत. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की ते याचा स्वीकार करतील आणि त्या पैशामध्ये या रस्त्याची डागडुजी करतील आणि या जनतेला एक न्याय देतील असं एक त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. रिक्षा व्यावसायिकांना 3 आता रिक्षा चालू जो आम्ही रिक्षा व्यवसाय करतो तो खूप त्रासदायक आहे. कारण आम्ही पॅसेंजर घेतो, त्या पॅसेंजरचे एवढे हाल होतात की अक्षरशः पॅसेंजर आपल्या गाडीतून खूप चालत जातो. एवढी परिस्थिती आहे. काय रिक्षामध्ये अटॅकवाले तर आजारी असतात, त्याला पण आपण नेऊ शकत नाही. आमच्यावर पण ती वेळ येते. कारण एवढी परिस्थिती खड्ड्यामय झाली की खेळ तालुक्यात कुठेही तुम्ही जा खड्ड्यामयच अवस्था आहे. शहरामध्ये तर आपण कुठल्या हॉस्पिटलला न्यायचं तर हॉस्पिटलला जाऊन पण पेशंट आमच्या खड्ड्यामुळे बहुत त्रास देतो आणि अक्षरशः पाणी असं मागत असतो या खड्ड्यामध्ये. त्यामुळे आम्हाला खरंच खंत वाटते की आम्ही रिक्षा चालवून पण रोज आम्ही 2-3, 4-500 रुपये करतो. त्या आमच्या रिक्षाला पण खर्च होतात. काही आम्हाला फायदा मिळत नाही, काही नाही. अक्षरशः आमची गुंतवणूक आहे या रस्त्याने झाली. त्यामुळे शासनाने त्याचा खरंच लवकर विचार करावा आणि आम्हाला सगळ्यांना दूर करावं म्हणजे आम्ही शासनाकडून विनंती. धन्यवाद. ज्येष्ठ समाजसेवक जलालभाई राजपूरकर यांच्या नेतृत्वाखाली आज भीक मागो आंदोलन झालं. त्या भीक मागो आंदोलनाची अवस्था म्हणजे खेड भरणे रोड डेंटल कॉलेजपर्यंत खड्डेमय रोड आहे. ह्याची इतिहासात नोंद नाही अशा हा रोड आहे. याच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावं आणि या खड्ड्या लवकरात लवकर हे भरून घ्यावे अशा आमची विनंती आहे.